In 12th standard, here we have discussed the next point of rotational dynamics is that moment of inertia as an analogous quantity for mass. 12वी आपला पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास मीन्स एम आय ॲज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. एम आय म्हणजे नव्हे तर मोमेंट ऑफ इनर्शिया. ऍक्च्युली इनर्शिया म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, जडत्व. इनर्शिया म्हणजे काय, जडत्व. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. अनालॉगस म्हणजे साम्य, एकसारखापणा. म्हणजे थोडक्यात जसं इनर्शिया आहे तसा कोण आहे, मास आहे. फॉर एक्झाम्पल हे काय चॉक आहे, बरोबर आहे. आता हा जो चॉक आहे त्या चॉकचं असणारं मास एम आहे. हा जर चॉक मी फिरवतोय म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, आता त्याचं असणारं जे मास आहे ते मास ॲज इट इज आहे, मात्र याच्यामध्ये काय तयार होणार आहे, व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी वगैरे अशा पद्धतीनं. म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स मधला हा पुढचा पॉइंट आहे. रोटेशनल डायनॅमिक्सचा पुढचा पॉइंट कोणता आपण बघतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची आहे. आता रिजिड बॉडी म्हणजे काय, the body which contains all the particles which are tightly or closely packed together, they are closely bound together, is a rigid body. For example, समजा एखादी कणिक असेल, कणिक कशी आहे, रिजिड बॉडी. चिखलाचा गोळा असेल, दगड असेल, कसं आहे, रिजिड बॉडी. ओके, तसं एखादी ही रिजिड बॉडी ऑफ एनी शेप, जसं याचा कसलाही आकार आहे, any shape with any number of particles situated inside it, and whenever this rigid body which is rotated about its fixed axis of rotation such that which is perpendicular to the plane of that blackboard or plane of the paper, काय सांगितलं की एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर करू की जी रिजिड बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स न बनलेली आहे आणि ती रिजिड बॉडी एका फिक्स्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय होते, रोटेट होते अशा पद्धतीनं की तो फिक्स्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन एक्झॅक्ट त्या रिजिड बॉडीला कसा आहे, परपॅन्डिक्युलर आहे. किंवा जे आपल्याला डायग्राम दिसतोय ब्लॅकबोर्ड वरती त्याला एक्झॅक्ट कसं दिसतोय, तो ऍक्सिस परपॅन्डिक्युलर. ऍक्सिस म्हणजे त्याच्या असाभोवती फिरणार. फॉर एक्झाम्पल समजा असा ऍक्सिस जर आपण धरला तर हे बघा, एका फिक्स्ड ऍक्सिस भोवती मी काय झालो, रोटेट झालो. ओके, सेम तसंच ही रिजिड बॉडी एका फिक्स्ड ऍक्सिस भोवती रोटेट होणार. की अशीच का, एनी शेप आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, आपण मोजू शकणार नाही, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. झूम करायचे. पहिला पार्टिकल ज्याचं मास m1, दुसरा पार्टिकल ज्याचं मास m2, असो इन भरपूर पार्टिकल्स. शेवटचा पार्टिकल mn ज्याचं मास काय आहे, n मीन्स n stands for number of particles which having a perpendicular distance, that is r1, r2 up to rn from the fixed axis of rotation. This rigid body which is moving with constant angular velocity omega. ही जी रिजिड बॉडी आहे एका कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इतक्या स्पीडनं फिरते. मीन्स विच परफॉर्म अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचा अर्थ ती काय परफॉर्म करणार आहे, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. ओके, सो देयरफॉर a body of n particles. This is the moment of inertia which is analogous quantity for mass. For example, समजा एखादी बॉडी जर स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर इट इज अ लिनियर मोशन. बॉडी जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर मोशन म्हणतो. तीच बॉडी जर सर्क्युलर पाथ मध्ये जात असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी. काय फरक आहे, सर्क्युलर पाथ मध्ये बॉडी सरळ गेली तर लिनियर मोशन, सर्क्युलर पाथ मध्ये गेली असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी आपण म्हणतो. ओके, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या वस्तूचं मास आहे मास, मात्र हे जर याच्यामध्ये जर आपण याला जर रोटेट करत असतो याच्या एका फिक्स्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती, तर याच्यामध्ये असणारा मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपण चर्चा करतो. जसं मास आहे लिनियर मध्ये, तसं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये, ट्रान्सलेशन मध्ये. साधे उदाहरण समजा एखादा लाटणं आहे,
लाटणं समजा त्या याच्यावरती काय ते आपलं जे पळपूट आहे त्याच्यावरती जर आपण ज्यावेळी फिरवत असतो तेव्हा त्या लाटणं ॲज अ त्याचं सेंटर ॲक्सिस ऑफ रोटेशन ओके आणि त्याची ईच अँड एव्हरी पार्टिकल ज्याच्यापासून ते अखंड एकसंध लाटण्याचा आकार बनलेला आहे त्याच्यामधले पार्टिकल त्या ॲक्सिस ऑफ जो काय असणार आहे त्याच्या फिक्स्ड ॲक्सिस भोवती काय होत आहेत त्या असणाऱ्या लाटण्याभोवती फिरत आहेत ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा मात्र असणारा मास आपण काय कन्सिडर करणार ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया तसं मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज सेम ऑर अनालॉगस विथ द मास ओके आपण त्याच्यामध्ये काय काय म्हटलं तर कन्सिडर अ पार्टिकल विच इज मूव्हिंग सॉरी कन्सिडर अ रिजिड बॉडी विच इज रोटेटिंग अबाउट अ फिक्स्ड ॲक्सिस ऑफ रोटेशन हिअर this rigid body which is made up from number of particles that is mn m2 up to mn which are situated a perpendicular distance from the fixed axis of rotation that is r1 r2 up to rn so therefore here consider object to be consisting of n particles of mass m1 m2 up to mn at respective perpendicular distance that is r1 r2 up to rn from the axis of rotation. So whenever it performs a uniform circular motion means it moving with constant angular velocity but each and every particle which is consisting inside the rigid body which having different linear velocities काय म्हटलं आपण जरी याच्यामध्ये असणारी अँग्युलर व्हेलॉसिटी अखंड रिजिड बॉडीची सेम जरी असली तरी मात्र त्याच्यामध्ये असणारी जी लिनियर व्हेलॉसिटी व्ही इट इज डिफरंट ऑफ द ईच अँड एव्हरी पार्टिकल कन्सिस्टिंग इन रिजिड बॉडी की या रिजिड बॉडीमध्ये त्याचं अखंड रिजिड बॉडीचं असणारी अँग्युलर व्हेलॉसिटी जरी सेम असली तरी त्याच्यामध्ये असणारी प्रत्येक पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती मात्र कशी आहे डिफरंट आहे सो देअरफॉर linear velocity of the first particle of mass m1 is given by v is equal to r omega so v1 is equal to r1 omega similarly linear velocity of second particle v2 is equal to r2 omega आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुम्ही ओमेगा 2 ओमेगा 1 का लिहिले नाही लिहू शकत कारण की ओमेगा कसं आहे कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र रेडियस कशी आहे प्रत्येक पार्टिकलची डिफरंट आहे नेक्स्ट असं व्हेलॉसिटी अप टू nth पार्टिकल त्याला आपण काय म्हणू vn असं म्हणू इज इक्वल टू rn ओमेगा सो लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल ड्यू टू मास m1 is given by v1 is equal to r1 omega similarly v2 r2 omega up to vn that is rn omega whenever any rigid body which is moving with constant uniform circular motion or with constant angular velocity then it possesses both types of energies translational kinetic energy as well as rotational kinetic energy but here we consider about a translational kinetic energy so therefore translational kinetic energy of the first particle due to mass m1 which is situated at a perpendicular distance r1 from the center of the axis of rotation therefore kinetic energy of the first particle is given by what is kinetic energy half mv square so kinetic energy of first particle half mv square corresponding to first particle here we give the prefixes m1 v1 so therefore half m1 as it is half m1 as it is so what is velocity v1 is equal to r1 omega v1 square so therefore r1 square omega square r1 square omega square so therefore similarly for second particle again similarly for nth particle so therefore rotational kinetic energy can be written as first particle kinetic energy plus second particle kinetic energy up to nth particle kinetic energy. So therefore first particle kinetic energy that is half m1 r1 omega square. Second particle that is half m2 r2 omega square up to nth particle that is plus half mn rn square omega square. So therefore rotational kinetic energy is equal to half again here half again here half
Again here omega square. Each every term contains half and omega square. So it will take in outside. That is common. So therefore we can write half into bracket m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 up to mn rn square. आणि त्याच्या बाहेर सगळीकडे काय आहे कॉमन ओमेगा स्क्वेअर. So therefore this rotational kinetic energy can be written as that is half as it is. आता याच्यामध्ये दिलेलं m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 अप टू प्लस mn rn स्क्वेअर. याच्याबद्दल आपण एक सिम्बॉल घेतलं I. काय सिम्बॉल येते I आणि ओमेगा स्क्वेअर as it is. So what is I? This I means nothing but mi. Mi means moment of inertia. That is summation I running from 1 to n mi ri square. So this is moment of inertia. I means m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 plus mn rn square. या सगळ्यांची ॲडिशन म्हणजेच हे म्हणजेच moment of inertia omega square as it is. So therefore kinetic energy is equal to half I omega square. So here we new term is introduced to that is a moment of inertia. So moment of inertia it is nothing but defined as it is the summation of product of mass of each particle and square of the perpendicular distance from the axis of rotation. So this is our moment of inertia. I is equal to summation I running from 1 to n mi ri square. So next here we can written in such that where I is equal to what is the value of I? That is m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 mn rn square. So summation I run from 1 to n mi ri square. So this is the moment of inertia. But in a rotational motion here kinetic energy is half I omega square. But in translation motion or linear motion we can written as kinetic energy is equal to half I omega square. Kinetic energy is equal to half I omega, half mu square. So this is kinetic energy in translational motion, linear motion. Okay, and this is a kinetic energy in rotational motion. So that's the difference. Here half, here half. Again here I, but here m. That is I mi, moment of inertia. इथं काय आहे I च्या ऐवजी m. So moment of inertia as an analogous quantity for mass. कुठल्या क्वांटिटी वरती आहे मास. जसं इथं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तसं त्याच्या ऐवजी इथं मास आहे. इथं मात्र रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हटलं तर कोणती व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी आणि इथं मात्र कोणते लिनियर व्हेलॉसिटी. ओके, सो दॅट्स द analogy between kinetic energy in rotational motion and kinetic energy in translation motion. In rotational motion kinetic energy is equal to half I omega square, but in translation motion kinetic energy is equal to half mv square. Okay, काय केलं आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केली. जी रिजिड बॉडी एका फिक्स्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन होती. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरणार आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. Each and every particle which is situated at a perpendicular distance from the axis of rotation from center O. So therefore m1, m2 up to mn be the mass of that particles which are situated at distance r1, r2 up to rn from the fixed axis of rotation. So therefore whenever the rigid body which is rotating with constant uniform circular motion means angular velocity, but its linear velocity different. So therefore linear velocity of first particle, second particle and nth particle. That is v1 is equal to r1 omega, v2 is equal to r2 omega up to vn is equal to rn omega. But the translational kinetic energy of the first particle half m v1 square, half m1 as it is. What is the value of v1? That is r1 square omega square. So rotational kinetic energy is the summation of all the translational kinetic energy of each particle. So therefore half m1 r1 square omega square plus half m2 r2 square omega square plus dot 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 half mn rn square omega square. So therefore rotational kinetic energy is equal to half and omega square, that is a common, so taking outside. So half m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 plus mn rn square outside omega square. So therefore half as it is. But
here this m1 r1 square m2 r2 square mn r1 square हे जर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण त्याच्याऐवजी काय लिहिलं आय. मात्र m1 r1 स्क्वेअर पहिल्या असणाऱ्या पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचा असणाऱ्या डिस्टन्सचा वर्ग तर दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्या पार्टिकलचा असणारा मास आणि त्याच्या असणारा डिस्टन्सचा स्क्वेअर असं अप टू लास्ट पार्टिकलचा असणारा मास आणि त्याचा असणारा डिस्टन्सचा स्क्वेअर यांचा गुणाकार या सगळ्या गुणाकारांची बेरीज म्हणजेच काय समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to n. I means that is integer number 1 to n 1 to n. So therefore mi ri square. So this is a moment of inertia. But in translational kinetic energy is equal to half mu square. So here we understand that आपण काय शिकलो आपल्याला काय लक्षात येतं तर याच्यामध्ये असताना कायनेटिक एनर्जी कशी रोटेशन मध्ये असताना हाफ आय ओमेगा स्क्वेअर तर ट्रान्सलेशन मध्ये असताना half mu square. So this shows that in translational motion there is a m. Here in rotation motion therefore there is a I. So I belongs to m. So moment of inertia which is analogous to mass in translational motion. So the kinetic energy of a rotating body of rigid body is given by half I omega square. So moment of inertia I is equal to summation I run from 1 to n mi square. So what is the definition of moment of inertia? Moment of inertia is defined as it is the summation. It is the sum of product of mass of each particle and square of the perpendicular distance from the fixed axis of rotation. So this is the moment of inertia. So how we can unit for moment of inertia? So mass is which is measured in kilogram and radius which is measured in meter. So square that is meter square. So this is the SI unit of that moment of inertia that is kilogram meter square. Okay, finish.